प्रक्रिया निष्पक्ष करा, नाहीतर निवडणुका नकोत. उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे ही मागणी केली आहे. आमच्या तक्रारीची सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी. उद्धव ठाकरे यांची न्यायालयाकडे ही मागणी आहे. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे. एका जागेवरती 200 नावं नोंदले. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. ही महाविकास आघाडी नाही, ही महाकन्फ्यूज आघाडी आहे. एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्याचं त्यांना समजत नाही. कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे. त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने आज काम करत आहे, शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. तर प्रक्रिया निष्पक्ष करा, नाहीतर निवडणुका नको, असं उद्धव ठाकरे यांनी मागणी केलेली आहे. आमच्या तक्रारीची सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. एकंदरीतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि यावेळी आपल्या मागण्या समोर मांडल्या होत्या. यावेळी मतदार यादीतील घोळ असेल, त्याचबरोबर काही मतदारांची नावं ही दुबार झालेली असतील, अशी बरीचशी तक्रारी या निवडणूक आयुक्तांसमोर मांडण्यात आला. आता या सगळ्या तक्रारी मान्य केल्यानंतर, याची पडताळणी झाल्यानंतर ज्यावेळी या सगळ्या समस्या सोडवल्या जातील त्यानंतरच निवडणुका घ्याव्या अशी मागणी आता या नेत्यांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून. ज्योत्सना, उद्धव ठाकरे यांनी आता ही मागणी केलेली आहे की प्रक्रिया निष्पक्ष करा, नाहीतर निवडणुका नकोत. अंकिता, अगदी बरोबर आहे. फक्त उद्धव ठाकरेंनीच नव्हे तर दोन्ही ठाकरे बंधूंची हीच भूमिका आहे की 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. मग मतदार याद्यांमध्ये जर घोळ असेल आणि आम्ही पुराव्यासकट जर ते निवडणूक आयोग अधिकाऱ्यांसमोर सादर करत असेल तर जोपर्यंत मतदार यादींचा घोळ जो आहे तो म्हणजे पूर्णपणे निष्पन्न होत नाही, मतदार यादींचा घोळ जो आहे तो पूर्णपणे ठीक होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, अशा प्रकारचा एक मुद्दा जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंनी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी मांडलेला आहे. मतदार यादींचा घोळ जो आहे तो जयंत पाटील यांनी अनेक पुराव्यांसकट मांडलेला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण बघितलं पाहिजे की बाळासाहेब थोरात हे नेमके कसे हारले या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये, असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलेला आहे. ही मीटिंग जर आपण बघितलं तर काल सुद्धा साधारण तासभराची मीटिंग जी आहे ती महाविकास आघाडी नेत्यांची आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांची जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोग अधिकाऱ्यांसोबत झाली होती. आज पुन्हा एकदा साधारण तासभर मीटिंग जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोग अधिकारी आणि त्याचबरोबर राज्यातले निवडणूक आयोग अधिकारी जे आहे त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेत्यांची झाली. आणि एकूणच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील असो, बाळासाहेब थोरात असो किंवा राज ठाकरे असो, यांनी या तिघांनीही पुराव्यासकट जे आहे ती यादी असो, अनेक सारे जे ॲड्रेसेस होते ते ॲड्रेससुद्धा म्हणजे पत्ता जो होता त्याच्यामध्ये अनेक पत्ते असे दाखवले आहेत की जिथे वडिलांचं वय जे आहे ते मुलाच्या वयापेक्षा अधिक जास्त आहे. काही ठिकाणी मुलाचं वय जे आहे ते अधिक जास्त आहे. काही ठिकाणी एका पत्त्यावरती 400 लोक राहत आहेत. अशा प्रकारचं म्हणजे हा प्रकार जो आहे तो फक्त मुंबईतला किंवा नालासोपारा किंवा मुरबाडमधला नाही आहे, तर महाराष्ट्रभरातले अनेक प्रकार. काही ठिकाणी नावं जी आहेत ती सारखी आहेत, काही ठिकाणी जे आहेत ते मी जसं म्हटलं की मुलाचं वय अधिक, वडिलांचं वय कमी, काही ठिकाणी एकसारखी नावं आहेत, काही ठिकाणी जी आहे ती एका पत्त्यावरती 400-200 लोक राहत आहेत, काही घरांचा पत्ता हा 0 आहे. अशा प्रकारचे पुरावे सादर करून सुद्धा जर निवडणूक आयोग जे आहे तर अशा प्रकारच्या मतदार याद्यांचा घोळ असताना सुद्धा जर निवडणूक घेत असेल तर मात्र हा निवडणुकीचा घोटाळा नाही का, असा सवाल दोन्ही ठाकरे बंधूंनी विचारला आहे. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, मात्र आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून असं म्हटलं जातंय की सातत्यानं विरोधक असं म्हणत होते की निवडणूक घ्यावी, राज्यात निवडणुका घेतल्या पाहिजे अशी मागणी विरोधक करत होते असं सत्ताधारी म्हणतायत. आणि आता अचानक ज्यावेळी निवडणुकांचं बिगुल वाजलंय त्याच वेळी बरोबर विरोधकांना मतदार यादीतील घोळ कसे दिसू लागले अशी टीका आता सत्ताधारी करू लागलेत. सत्ताधाऱ्यांचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे की पहिल्यांदा
विरोधक जे आहेत ते म्हणतात निवडणूक घ्या आणि ज्या निवडणुकाच्या तारखा नाही पण एक साधारण सुप्रीम कोर्टकडनं एक डेडलाईन घोषित केली जाते की 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या पूर्ण झाल्या पाहिजे. त्या अनुसार जे आहे ते प्रशासनाकडनं जी आहे ती आरक्षण सोडत जाहीर केली जाते. त्याच्यानंतर प्रभाग रचना जी आहे ती केली जाते आणि विरोधकांचा हा जो मुद्दा आहे की मतदार यादीमध्ये घोळ आहे, मतदानामध्ये वोट चोरीचा मुद्दा जो आहे. मात्र जर आपण बघितलं वोट चोरीचा मुद्दा जो आहे तो विधानसभेच्या निवडणुका आणि एकूणच लोकसभेच्या निवडणुकांनंतर काँग्रेसकडनं सातत्याने होत होता. मात्र आता मतदार याद्यांमधला घोटाळा जो आहे तो सातत्यानं फक्त काँग्रेसच नव्हे तर आता मनसेकडनं सुद्धा उपस्थित केला जातो आणि प्रत्येक पक्ष विरोधकातला प्रत्येक पक्ष जो आहे तो इंडिव्हिज्युअल लेवलला जो आहे तो आता मतदार याद्यातला घोळ जो आहे तो या ठिकाणी काढताना पाहायला मिळत आहे. आपण बघितलं की यापूर्वी मनसेचं शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटत होतं. काँग्रेस जो आहे तो हा मुद्दा संपूर्ण देशभरामध्ये हा मुद्दा उचलत होता. निश्चित. मात्र जे पुरावे समोर येत आहेत ते पुराव्यामुळे आता विरोधक असो किंवा सत्ताधारी असो हा प्रश्न आता सामान्य माणूस सुद्धा विचारू लागला आहे की एकंदरीतच ज्योत्स्ना आपण पाहायला गेलं तर आता या सगळ्या आरोप प्रत्यारोप असतील, टीकास्त्र असतील, यानंतर अखेर निवडणुका नेमक्या कधी होणार आणि ज्या समस्या आता विरोधकांकडून मांडण्यात आल्या त्यावरती निवारण नेमकं कसं केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास खूप धन्यवाद ज्योत्स्ना आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.